पुराच्या स्थितीमुळे लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमधलं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं चाकूर तालुक्यातल्या वडवळमध्ये आपण आहोत। आपण जर पाहिलं तर सगळीकडे वडवळ गावामध्ये पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। तर राज्य रस्त्याचं किंवा या महामार्गाचं जे काम सुरू आहे त्या कामामुळे देखील गावामध्ये पाणी जे आहे ते घुसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। वाहतूक ठप्प झालेली आहे आणि पर्यायी मार्गानं वाहतूक वळवण्यात आलेली आहे। तर या गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे आणि अनेक लोकांची अशी मागणी आहे की प्रशासनानं तातडीने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवली पाहिजे। मला सांगा काय परिस्थिती झाली आहे? कालपासून पूर्ण गावात पाणी भरलेलं आहे। मग सटवाई नगर असेल, साठे नगर असेल, बौद्ध नगर असेल, पूर्ण गाव गच्च भरलेलं आहे। प्रशासन डोळा उचलूनही आणखी इकडं आलेलं नाही आणि जहिराबाद ते जिंतूर जो रस्त्याचा गेलेला आहे तर त्या रस्त्यामुळं सर्व पाणी वरी सटवाई नगरमध्ये कोंडले। पण इथल्या जे प्रस्थापित आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही म्हणतो इकडं नदीला पाणी काढून द्या, पण प्रस्थापिताचं म्हणणं आहे की बौद्ध नगरमधून महारुड्यातून पाणी काढून द्या। आधीच प्रत्येकाच्या घरात पाणी आलेलं आहे। म्हणजे माणूस म्हणून आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ते बघत नाहीत। इथं एक मोठा मठ आहे, त्या मठाच्या बाजूने जर पाणी काढलं तर सरळ नदीला जातं नागनाथ मंदिरात। जहिराबाद परभणी महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्यामुळं पाण्याची किंवा पुराची स्थिती जी आहे ती वडवळ गावामध्ये निर्माण झाली आहे। काय अवस्था झाली आजी? काय आमच्या घरानं पाणी शिरलं, माल टाल आमचा सगळा भिजला। आम्ही पंचायतमध्ये जाऊन झोपलं तरी लोक आमची भिस्त घेण्यात काय नाही। 4 वर्ष झालं आम्ही घरानं पंचायतमध्ये जाऊन झोपता। बघा आता सध्या आमच्या घरात किती पाणी आहे ते। ज्वारी म्हणजे संसार उपयोगी वस्तू सगळं भिजला आमचा मालटाल। गहू भिजले, तांदूळ भिजले, डाळी दुळे भिजल्या, कपडा लता, भांडे कोंडे तट वाहत गेले। हो का, मोठं नुकसान जे आहे त्या स्थितीमुळे झालेलं आहे। मला सांगा काय मागणी आहे तुमची? या अतिवृष्टीमुळे वडवळ गावामध्ये सटवाई नगरमध्ये जे पाणी राष्ट्रीय महामार्गाचा जो हा रस्ता आहे त्या रस्त्यामुळे नालीची उंची वाढल्यामुळे सटवाई नगरमध्ये 100 घरामध्ये पाणी आहे। मी माननीय तहसीलदार साहेबाला बोललो, BDOंना बोललो, प्रशासनाच्या सुमंत जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना बोललो, पण अद्याप प्रशासनाचा एकही अधिकारी, कालपासून आम्ही इथे आहोत, गावकरी मंडळी सभागृहात, ग्रामपंचायत मंदिरामध्ये झोपत आहेत। 2 दिवस झालं चूल पेटलेली नाही। आज यांच्या घरामध्ये कमी अधिक 50% घरामध्ये पाणी आहे। हे पाणी नेमकं कुठून काढून द्यायचं या बाबतीत या ग्रामपंचायतच्या कारभाऱ्यांचं आणि गावातल्या काही लोकांचं एकमत होत नाही आणि यांच्यामुळे आज अर्धा गाव पाण्यात आहे। वडवळमधली ही स्थिती आहे। मोठ्या संख्येनं घरांमध्ये पाणी घुसलेलं, 100पेक्षा जास्त घरांमध्ये पाणी आहे। महामार्गाचं काम या ठिकाणी सुरू आहे। जहिराबादकडून परभणीकडे जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गाचं काम सुरू आहे आणि त्यामुळं ही अवस्था झालेली आहे आणि ओढ्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे गावात घुसलेलं आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।